हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवतायनम. ओम श्री कुळ देवतायनम. ओम श्री गुरुदेवतायनम. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी श्री गणेश चतुर्थी व्रतासंबंधी महत्त्वाची माहिती देणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, श्री गणेश चतुर्थी या दिवशी आपण पार्थिव गणेश पूजन करत असतो. मित्रांनो, तेव्हा सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मात सर्व धार्मिक कार्यात प्रथम पूजनीय देवता म्हणून श्री गणेशाला सर्व देवतांची मान्यता आहे. यामागची सत्य धार्मिक कथा आपणा सर्वांना माहीत आहे. तेव्हा कोणत्याही पूजेची सुरुवात श्री गणेशाच्या पूजनाने होते. आपल्या वेदांग ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रहाची देवता श्री गणेशच आहे. तसेच बुद्धीचे कारक देवता श्री गणेश आहे. भक्तांवर येणाऱ्या विघ्नांचा संकटांचा नाश श्री गणेशच करतो. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडणारा असा हा गणेश सर्वांचा लाडका आहे. रिद्धी सिद्धी या दोन भार्या व यांचे दोन पुत्र, शुभ आणि लाभ असा हा कुटुंब सुख लाभलेला परिपूर्ण संसारी देवता आहे. मित्रांनो मित्रांनो व्यास ऋषींच्या सांगण्यावरून महाभारताचे लिखाण तब्बल 10 दिवस श्री गणेशानेच केले आहे. एका बैठकीत तात्काळत बसल्याने त्याच्या अंगातील उष्णता एवढी वाढली की व्यासाने त्याला जलाशयात डुबकी मारायला सांगितले. तेव्हा तो शांत झाला. मित्रांनो, याच एका आधारावर श्री गणेशाचे विसर्जन भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला केले जाते. याचा फायदा टिळकांना झाला. इंग्रजाविरुद्ध चळवळ करण्यास भरपूर वेळ मिळाला. नदीवरचा मातीचा गणेश बाप्पा आपल्या घरात येऊन बसू लागला. मित्रांनो, अनेक लोक आपल्या घरचा श्री गणेशाचा मुक्काम हळूहळू दरवर्षी वाढवू लागले. काही लोक नव्याने पायंडा पाडू लागले. अनंत चतुर्दशी दिवशी मुख्यत्वे भगवान विष्णूचे विशेष पूजन केले जाते. भगवान विष्णूचे एक नाव अनंत आहे, म्हणून या तिथीला अनंत चतुर्दशी असे म्हटले आहे. या ठिकाणी गणेशाचा काही संबंध असा नाही. मित्रांनो, तरी देखील आपण अनंत चतुर्दशीला गणेशाचे विसर्जन करतो. मित्रांनो, पण भगवान विष्णूचा विसर पडून अनेक लोक श्री गणेशाचे विसर्जन करण्यास मग्न असतात. एवढे मग्न असतात की भगवान विष्णूला देखील आपण विसरतो. या दिवशी भगवान विष्णूची सेवा फार कमी लोक श्री सत्यनारायण महापूजनाचे आयोजन करून करत असतात. मित्रांनो, अनेक राक्षसांचा संहार देवतांना व त्रिशक्तींना शक्य झाला नाही, तो श्री गणेशाने करून दाखवला. तेव्हा अशा महागणेशाला आपल्या सर्वांचे कोटी कोटी प्रणाम. मित्रांनो मित्रांनो आपल्या देवघरातील प्रधान देवता देखील श्री गणेशच आहे. त्याशिवाय देवघर असू शकत नाही. मग मूर्ती असो वा फोटो, श्री गणेशाच्या सेवा करण्यासाठी आपल्या हिंदू धर्मशास्त्राने अनेक संध्या आपणाला दिल्या आहेत. या सेवा 3 मार्गात विभागल्या गेल्या आहेत: ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्तिमार्ग. यातील प्रत्येक मार्ग आपापल्या परीने श्रेष्ठ आहे. योगमार्ग थोडासा कठीण आहे खरा, पण योग्य सद्गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यास यश प्राप्त होते असे म्हटले आहे. ज्ञानमार्ग थोडा अहंकारी आहे, पण या दोन्ही मार्गाचे उदाहरण अद्याप आपल्याला एकही सापडत नाही. मित्रांनो, तर भक्ती मार्ग जो आहे मित्रांनो, सहज सोपा व सुंदर आहे. मित्रांनो, यात मूर्तीपूजा आहे, म्हणूनच शीघ्र फलदायी, पुण्यकारक व मोक्षदायक आहे. अनेक साधू संतांची उदाहरणे यात आपल्याला देता येतील की ज्यांनी मोक्ष मिळवला आहे. मित्रांनो, भगवंताचे दर्शन त्यांनी प्रत्यक्ष घेतलेले आहे. धर्मशास्त्रानुसार आपल्याला या जन्मात प्राप्त झालेली बुद्धी आपण केलेल्या कर्माचे फळ असते. जशी बुद्धी तशी आपल्या हातून या जन्मात कृती घडते आणि भोग भोगत असताना क्रियमान कर्म करून कर्मबंधनात आपण पुन्हा अडकत असतो. ते टाळता येत नाही. मित्रांनो, कारण मानवी जीवन हे भोग भोगण्यासाठी व आपल्या हातून झालेल्या चुका सुधारण्यासाठी, मोक्ष वा ईश्वर प्राप्तीसाठी असतो. म्हणून मानवी जीवन पूर्णपणे आपल्या कर्म सिद्धांतावर अवलंबून असते. जसे शुभाशुभ कर्म आपल्या हातून घडतात, त्याचे फळ आपणालाच कधी ना कधी भोगावे लागतात. मित्रांनो, या जन्मी व पुढील अनेक जन्मात, कितव्या जन्मात याचे गणित ईश्वरालाच माहीत असते. आपण ते करू शकत नाही. आपल्या बुद्धीच्या बाहेरचे ते गणित आहे. मित्रांनो, यातून सुटका म्हणजे ब्रह्मतत्वाला प्राप्त करणे, ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. आपल्या आत्म्याचा उद्धार करणे होय. आत्मा परमात्म्याचे मिलन, जीवाशिवाचे मिलन
घडवणे आहे मित्रांनो. मित्रांनो, साधारण गणेश उत्सव इंग्रजांच्या काळात सन 1892 सालापासून सुरू झाला. या उत्सवाचा उपयोग बाळ गंगाधर टिळकांनी मोठ्या प्रमाणावर 1894 सालापासून करायला सुरुवात केली. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना टिळकांना इंग्रजांच्या विरोधात प्रचंड संख्येने चळवळी उभ्या करायच्या होत्या. म्हणून त्यांनी या घरातल्या गणेशाला चौकात आणले मित्रांनो. चौकात चौकात सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन करा, घराघरात पार्थिव गणपती स्थापन करा, पार्थिव गणेशाच्या उंच्या 1 फुटावरून 100 फुटावर न्या, असे टिळकांनी कधीही सांगितले नव्हते मित्रांनो. आपण लोकांनीच या गणेशोत्सवाला, दुर्गा मातेला, दहीहंडीला अशा अनेक धार्मिक उत्सवांना राजकारण्याच्या नादी लागून चव्हाट्यावर आणले आहे मित्रांनो. देवाधर्माचा शोक करू लागलो. सत्य हेच आहे की धर्म आणि राजकारण हे नदीचे दोन पात्र आहेत मित्रांनो, जे कधीही एकत्र नांदू शकत नाही. नांदले तर राजकारणच धर्माचा गळा दाबणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. आपल्याला राजकारण आपले वाटते, धर्म नाही वाटत. सध्या चाललेले घाणेरडे राजकारण पाहूनही आपले डोळे उघडत नाहीत मित्रांनो, आणि उघडणारही नाहीत, कारण सध्याच्या राजकारणात आमचाच जास्तीत जास्त सहभाग आहे. तेव्हापासून आजपर्यंत श्री गणेशाची संख्या वाढते आहे. प्रशासनावर याचा प्रचंड ताण पडतो आहे. त्यांची तारांबळ उडते आहे. गणेश भक्तही आपले तन मन धन खर्च करून गणेशाची वर्षानुवर्ष अशा प्रकारची सेवा करत आहे. तर गणेश बाप्पा झालाय कोणाला प्रसन्न? एकालाही झालेला नाही मित्रांनो. तरी लाखोंच्या संख्येने आम्ही तेच कर्मकांड करत आहोत. पण याचा फायदा धार्मिक दृष्ट्या भक्तांना कितपत होत आहे याचे अवलोकन करण्याची आज गरज आहे मित्रांनो. संबंधित लहान मोठ्या सर्व व्यवसायदारांना श्री गणेशाशी किती प्रेम आहे, श्री गणेशावर किती श्रद्धा आहे, विश्वास आहे, निष्ठा आहे, धंदा हो ना हो, श्री गणेश भक्तीत काही अंतर पडते का, पूजा साहित्यात काही गुणवत्ता असते का, हे लोक गणेश सेवा कशी करतात हे महत्वाचे आहे मित्रांनो. शिवाय आपल्या भक्तांच्या प्रारब्धात काही बदल झाला आहे का, हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे. आपली धार्मिक सेवा जर शास्त्रविहित कर्मानुसार असेल तर चांगला बदल घडायलाच हवा. अन्यथा आपल्या हातून होणाऱ्या सेवेत योग्य तो बदल करणे आज काळाची गरज आहे. आजचा तरुण भरकटला तर उद्याचे भविष्य काय असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या मित्रांनो. आता या श्री गणेशाची सेवा आपण भक्तांनी कशी करायची, याला काही नियम शास्त्राने घालून दिले आहेत. ते आता आपण सविस्तरपणे या पुढच्या काही व्हिडिओच्या साखळीतून पाहणार आहोत. श्री गणेशाची सेवा करण्याचे 5 मार्ग मी आपणास सांगणार आहे, पण पुढील काही व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा श्री गणेश चतुर्थी संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम शिव महादेव.